भैयासाहेब देशमुख आहेत. भैयासाहेब, आपल्या तालुक्यात 4 ते 5 साखर कारखाने आहेत. एकही कारखाना मदतीसाठी शेतकऱ्यांच्या पुढे येताना दिसत नाही. नाही, या कारखानदाराला मी विनंती आणि आव्हान करतोय, ज्या शेतकऱ्याच्या उसाच्या जीवावरती तुमच्या कारखान्यातनं सोन्याचा धूर निघतो, एक कोटीच्या गाडीत तुम्ही रुबाबमध्ये त्या शेतकऱ्याच्या जीवावर फिरता, तुमची जबाबदारी समजून तुम्ही एकतर 15% व्याज देणं बंधनकारक असताना जिल्ह्यातल्या बऱ्याच कारखान्यांनी जी 4-4 महिने बिलं दिलेली नाहीत, त्याचं 15% व्याज माझ्या शेतकऱ्याला दिलेलं नाही. त्यासाठी माझा भविष्यातला जनहित शेतकरी संघटनेचा लढा असेल. परंतु तुम्ही महत्त्वाचा हा आता जी अतिवृष्टी आणि नदीला पूर आलेलं आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरंच या जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्याच्या चेअरमनने भीमा कारखान्याच्या वतीनं काल जाहीर केले वार्षिक सर्वसाधारण सभेत. मी ऑनलाईन पाहिलं ऐकलं. मी कुणाचं कौतुक करत नाही, पण बबनदादा शिंदे असो, अभिजाबा पाटील असो, आपल्या कारखान्याचे लोकमंगल आहे आपल्या बीबीदारपळ मोहोळ तालुक्याच्या हद्दीत. पण इतर कारखाने आहेत, जकराय कारखाना आहे, जयहिंद कारखाना आहे. ह्या सगळ्या कारखानदारांनी खरंच या शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, किराणा बाजार हे साहित्य त्यानं वाटप करावं. मी काय तुमचा मालक नाही, परंतु कुठं तर पुण्य करा. कोट्यावधी रुपये तुम्ही त्या शेतकऱ्याच्या उसावर मिळवता, त्याच्यापासून उपपदार्थ तयार करताय, त्याचे अब्जावधी रुपये मिळवताय, तर थोडं पुण्याचं काम करा रे चेअरमननो. मी तुम्हाला भीक मागतोय, माझ्या शेतकऱ्यासाठी विनंती करतोय. मी माझ्या शेतकऱ्यासाठी त्याच्या डोळ्याचा अश्रू पुसा. अशा अवस्थेत तुमच्या लग्नाने 5-5 कोटी रुपये खर्च करून शाही थाटात तुम्ही आबाळातनं त्याच्यावर अत्तर झाडलं जाते आबाळातनं. अरे बाबांनो, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या जरा काळ्या काचतनं उतरून जरा चिखलात या, बघा काय अवस्था झाली माझ्या या ऊस देणाऱ्या, तुम्हाला ऊस देणाऱ्या शेतकऱ्याची. जर पाहिलं तर प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि मदतीचा ओघ या सामाजिक संघटना असतील त्या सातत्याने या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. त्याचबरोबर या तालुक्यात असेल किंवा जिल्ह्यात, राज्यात हा जिल्हा सोलापूर जिल्हा साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जवळपास 37 ते 38 साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत, परंतु एकही कारखाना या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येताना दिसत नाही. नुसते चमकोगिरी करताना हे राजकीय नेते या ठिकाणी पाहायला मिळतात. BCN न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.